तर आज आपण वर्षभर टिकणारं आंब्याचं लोणचं म्हणजेच कैरीचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत. दिलेल्या टिप्स वापरून नक्की करून बघाल, मस्त लोणचं तयार होईल. तर यासाठी अर्धा किलो लोणच्याचे आंबे घेतलेले आहे. वर्षभर टिकवायचं लोणचं करायचं असेल तर हे आंबटवाल्या कैऱ्या घ्यायच्या. यामुळे लोणच्याचा खार चटपटीत होतो. परिपक्व झालेल्या कैऱ्या आहेत, ज्यामध्ये बिया असतील अशा कैऱ्यांचा वापर करायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार बिया काढून कैरीचे काप करून घ्यायचे आहे. छोट्या आकाराचे काप केलेले आहेत, लवकर मुरले जातात. याच्या चिरलेल्या फोडी आहे एखादा तास फॅन खाली वाळवून घ्यायच्या आणि 1 तासानंतर यामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून कोरड्या हाताने मिक्स करायचं आहे. यामध्ये 1 चमचा व्हिनेगर सुद्धा घातलेला आहे. हे सर्व सगळ्या कैऱ्यांना लावून या ज्या फोडी आहेत एखाद्या चाळणीवर किंवा स्टेनरवर ठेवायचे आहे. तर खाली एक भांडं, त्यावर हे स्टेनर ठेवलेलं आहे. त्यामुळे कैऱ्यांना जे सुटलेलं पाणी आहे ते खालच्या बाउलमध्ये येईल आणि कैऱ्या ज्या आहे वरून कोरड्या राहतील. तर यावर झाकण ठेवून रात्रभर किंवा कमीत कमी 8 ते 10 तास तसंच राहू द्यायचं. कैरीतील पाणी काढून घेतलं की लोणचं जे आहे बऱ्याच दिवस टिकतं. 8 ते 10 तासानंतर बघू शकता कैरीतील बरंचसं पाणी निघालेलं आहे. आता या ज्या फोडी आहे आपल्या लोणच्यासाठी तयार आहे. लोणचं करण्याकरिता साधारण 1 वाटी मोहरीची डाळ म्हणजेच राईची डाळ जी आहे 6 ते 7 मिनिटे लो फ्लेमवर भाजून घ्यायची. साधारण 300 ml शेंगदाणा तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. गरम केल्यावर 5 ते 10 मिनिटे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये 2 लसूण पाकळ्या घातलेल्या आहे. बघू शकता तेल अजूनही गरम आहे. लसूण पाकळ्या घातल्यावर त्या ब्राऊन होतपर्यंत तसंच राहू द्यायचं. आता हे तेल गरम असतानाच यामध्ये पाव चमचा मेथीदाणे घातलेले आहे आणि जी भाजून घेतलेली राईची डाळ होती ती घालायची आहे. डाळ तेलामध्ये मिक्स न करता थोड्या वेळ तशीच फुलू द्यायची. थोड्या वेळानंतर 1 चमचा हिंग घातलेला आहे. हिंग सुद्धा बघू शकता तुम्ही मस्त फुललेलं आहे. ही सर्व प्रोसेस करताना तेलाचं टेम्परेचर फार गरजेचं आहे. एखादाही जिन्नस जळू द्यायचा नाही, तो बरोबर फुलला पाहिजे, तेव्हा चव लोणच्यात मस्त उतरते. आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. तेलाचं टेम्परेचर बऱ्यापैकी कमी झाल्यावर 2 चमचे हळद घातलेली आहे. हे सुद्धा मिक्स करून घ्यायची आणि 1 छोटी वाटी तिखट घातलेलं आहे. सोबत त्यामध्ये काश्मीरी मिरची पूडसुद्धा आहे. तिखटसुद्धा मस्त फुललेलं आहे आणि साधारण 3 ते 4 मोठे चमचे मीठ घालायचं आहे. मिठामध्ये जर पाण्याचा अंश असेल तर गरम तेलामध्ये घातला म्हणजे तोही कमी होऊन जातो. आता हे सर्व मिक्स करून पूर्णपणे गार होतपर्यंत वाट बघायची आहे. तुम्ही बघू शकता रंग सुरेख आलेला आहे. कोणताही जिन्नस जळलेला नाही, मस्तपैकी फुललेला आहे. हे पूर्णपणे गार झाल्यावर ज्या आपल्या आंब्याच्या फोडी होत्या त्या यामध्ये घालायच्या आहे. सर्व एकदा मिक्स करून यावर झाकण ठेवून रात्रभर आपल्याला हे असंच मुरत ठेवायचं आहे. हे लोणचं करताना खूप गरम जागेत नाही करायचं. ज्याही रूममध्ये थंडावा असेल अशा रूममध्ये लोणचं करायचं. साधारण रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता लोणचं मुरलेलं आहे. याला आणखीन 2 ते 3 दिवस लागतील मुरायला, पण दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही याला भरणीत भरून ठेवू शकता. त्यासाठी गरम तव्यावर हिंग भाजून घ्यायचा आणि त्यावर काचाची भरणी आहे त्याला हिंगाचा धूर द्यायचा आहे. झाकणाला सुद्धा धूर द्यायचा. भरणीच्या शेवटी मीठ घालायचं आहे, सोबतच हिंगसुद्धा घालायचं आहे आणि मग व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार लोणचं घालून घ्यायचं. हे लोणचं वर्षभर टिकायला पाहिजे म्हणून तेलाचं प्रमाण ऑलरेडी जास्त घेतलेलं आहे. भरणीत भरल्यावर तेलाचं जे प्रमाण आहे फोडींपेक्षा अर्धा ते 1 इंचापर्यंत जास्त असायला हवं, म्हणजे लोणचं जे आहे लवकर खराब होत नाही. झाकण लावून रूम टेम्परेचरवर थंड जागेत ठेवायचं. रोज एकदा खालपासून ते वरपर्यंत ढवळून घ्यायचं. साधारण 1 आठवडा रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे. एकदा लोणचं चांगल्यापैकी मुरलं की मग तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवू शकता. फ्रीज बाहेर सुद्धा वर्षभर टिकतं. तर ही प्रोसेस आणि टिप्स वापरून नक्की ट्राय करून बघाल. कसं झालं कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.